भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे। तटकरेंनी उलटी गिनती सुरू करावी असा इशाराच भरत गोगावले यांनी दिला आहे। तर गोगावलेंवर प्रतिक्रिया द्यायला मी छोटा नाही असा पलटवार तटकरे यांनी केला आहे। आता आम्ही निर्धार केलेला आहे, ज्यांना या महाराष्ट्रामध्ये एक पण सीट आणता आली नव्हती ती सीट आम्ही इथं आणून दिली या रायगडवाले नाही। हे कदाचित ते विसरले असतील, आता त्यांनी उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे। लक्षात ठेवा, आता उलटी गिनती म्हणजे मी नसतो, रविशेठ नसते, आमचा महेंद्र दळवी नसता, तिथं योगेश कदम नसते, हे आम्ही चौघांनी जर अशी थोडी जरी वाकडी मान वळवली असती ना तर हे 82,000 कुठल्या कुठं धुळीला वाऱ्यासारखे उडून गेले असते। कोण काय बोलतं त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्या इतपत मी काय छोटा नाही आहे। मी माझ्या पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे। मी 5 वेळेला विधानसभेवरती जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून आज 2 वेळेला लोकसभेवरती निवडून आलेला आहे, एकदा महायुतीमधून एकदा महाविकास आघाडीकडून। त्याच्यामुळे पक्ष आणि पक्षाचं संघटन मजबूत करणं या पद्धतीने मी महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे आणि माझी भूमिका महाराष्ट्राने पाहिलेली आहे। अरे की रायगड सारख्या जिल्ह्यामध्ये ज्याचं नावच रायगड आहे, छत्रपती शिवरायांचा हा जिल्हा, आणि इथे पालकमंत्री पदावरनं असा वाद होऊ शकतो, स्वार्थीपणाचा हा वाद होऊ शकतो। मला वाटतं आता अदिती तिथे करत आहेत तर काय गैर आहे, एखाद्या महिला कोणी करत असेल, कोणी तरुण मंत्री करत असेल तर काय गैर आहे। आणि दुसरं म्हणजे असा स्वार्थीपणा, मंत्री झाल्यानंतर देखील नाराजी, रुसवे फुगवे, मग ते काय टाचण्या मारायचे लिंबूला वगैरे, हे काय योग्य नाही। पण हे प्रतीक आहे की हे सरकार हे स्वार्थी लोकांचं सरकार आहे, जनतेने नाही निवडलेलं आहे पण फेक वोटर्सनी निवडले। अरे ज्या मावळ्याने 2.5 वर्ष मंत्रीपद सोडलं तर पालकमंत्रीपद किस बात की चीज आहे। ज्या 2.5 वर्षाचं मंत्रीपद, हल्ली कोण ग्रामपंचायतीचं सदस्यपद सोडत नाही तर मंत्रीपद सोडणं दूरच राहिलं। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भरत शेठचं नाव कोरलं गेलं। लक्षात ठेवा की मंत्रिपदाचं दिलेलं नाव आम्ही थांबवलं म्हणून। विचारा त्यांना, त्यांच्यात हिंमत आहे का? बाबा मुख्यमंत्री आणि आम्ही पण मंत्री पाहिजे। एकनाथ शिंदे साहेबांनी केलं नाही, मी मुख्यमंत्री असताना मुलाला मंत्रिपद दिलं नाही। स्वार्थी आदित्य ठाकरेंचे बाबा आहेत। आपल्याला जर लक्षात आलं असेल तर महायुतीचं सरकार आलं, एवढे आमदार तुमचे त्या ठिकाणी होते, घरात मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर त्या ठिकाणी स्वतःच्या मुलालाच त्या ठिकाणी मंत्री केलं गेलं। मग स्वार्थी कोण आहेत? हे सरकार स्वार्थी आहे का आपलं सरकार स्वार्थी होतं? लिंबू टाचणीची वगैरे काही गरज नाही। आम्ही आमची धार्मिक संस्कृती जपत असतो, आम्ही देवावर विश्वास ठेवत असतो, त्यामुळे लिंबू टाचणीची वगैरे काय आवश्यकता आम्हाला नाही आहे।